ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी, मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचं आवाहन। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा। बैठकीत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुखांमध्ये शाब्दिक चकमक। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी ते आमने शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत। मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासात शक्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धीवरून कारण प्रवास। शिंदेनंतर फडणवीसांच्या हाती स्टेरिंग। आम्ही तिघही उत्तम ड्रायव्हर असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। हगवणे प्रकरणात चर्चेत आलेले आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांनी वादात। अमरावतीच्या तुरुंगात असलेल्या गायकवाडांच्या जामिनासाठी 550 कोटींचा मागितल्याचा आरोप, तर सुपेकरांनी सर्व आरोप फेटाळले। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी। देशभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल। उद्या किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर। जगात सर्वात उंचावर असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन करणार। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवणार। देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रातही 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी। मुंबईत कोरोनाच्या निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर सरकारकडून कारवाईचा बडगा। पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचं निलंबन, तर आरसीबीसह कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट कंपनीवरही गुन्हा दाखल।